श्री स्वामी समर्थ. परमा एकादशी ते अमावस्या या 5 दिवसांच्या व्रताला पंचरात्र व्रत किंवा परम एकादशी व्रत असे म्हणतात. अधिक मासात येणारे हे अत्यंत पवित्र व्रत भगवान विष्णूंच्या कृपेसाठी केले जाते. या व्रतामुळे घरातील दारिद्र्य दूर होऊन अपार सुख, समृद्धी आणि संपत्ती प्राप्त होते, अशी मान्यता आहे. त्या व्रताची संपूर्ण माहिती आहे. हे व्रत परमा एकादशी पासून सुरू होऊन अमावस्येपर्यंत चालते. पौराणिक संदर्भ काय आहे तर या व्रताच्या प्रभावाने कुबेराला धनपतीचे पद प्राप्त झाले होते आणि राजा हरिश्चंद्र यांनाही त्यांचे गेलेले राज्य परत मिळाले होते. ते याचे नियम काय आहे? सात्विकता. या 5 दिवसा पूर्णपणे सात्विक राहावे. कांदा, लसूण, मांसाहार आणि मद्य पूर्णपणे वर्ज्य करावे. ब्रह्मचर्य. व्रताच्या काळात ब्रह्मचर्य पाळावे आणि जमिनीवर झोपावे. दान धर्म. या दिवसात गरीब आणि गरजू व्यक्तींना अन्नदान व वस्त्रदान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. याची पूजा विधी कशी आहे? 5 दिवसाची. स्नान आणि संकल्प करायचा आहे. दररोज सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि विष्णू मंदिरात किंवा घराच्या देवाऱ्यात पूजा करावी. विष्णू भगवानांची पूजा, माता लक्ष्मीची पूजा करावी. त्यांना पंचामृताने स्नान घालून पिवळे वस्त्र, फळे आणि मिठाई अर्पण करावी. मंत्र जाप. पूजेच्या वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. विष्णू सहस्त्रनाम. या 5 दिवसात विष्णू सहस्त्रनाम किंवा पुरुषोत्तम स्तोत्र यांचे पठण करावे. तुळस आणि दिवा. संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ गायीच्या तुपाचा दिवा लावावा. तर उपवासाचे स्वरूप कसे असणार आहे? तुमची प्रकृती आणि क्षमतेनुसार तुम्ही हे व्रत करू शकता. शक्य असल्यास हे 5 दिवस फलाहार, केवळ फळे आणि दूध किंवा एका वेळेस सात्विक भोजन बिना मिठाचे करून करावे. व्रतची समाप्ती कशी असेल? व्रताची सांगता अमावस्येला किंवा त्या पुढील दिवशी प्रतिपदा ब्राह्मण किंवा गरजूंना भोजन आणि दान देऊन केली जाईल. तर पूजेसाठी काय आवश्यक आहे? तर मुख्य म्हणजे आपल्याला भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो पाहिजे. चौरंग आणि पाट, पिवळा वस्त्र वस्त्र कापड. कलश स्थापना कशी? तांब्याचा किंवा पितळेचा कलश, नारळ, शेंडी असणारा, आंब्याची पानं आणि अक्षता. अभिषेक करण्यासाठी पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण, गंगाजल किंवा शुद्ध पाणी, हळद आणि कुंकू, अष्टगंध किंवा गोपीचंदन, अक्षता, गुलाल आणि बुक्का. पुष्प, तुळशीची पाने किंवा मंजिरी, पिवळी फुले, फुलांचे हार आणि अत्तर. धूप दीप नैवेद्य काय? गाईच्या तुपाचा दिवा, समई किंवा दिवा आणि कापसाच्या वाती, धूप किंवा अगरबत्ती, कापूर, सुपारी आणि विड्याची पाने, 2 पाने आणि 1 सुपारी, तांबूलासाठी नाणी, ऋतू ग्रुप फळे म्हणजे विशेषतः केळी किंवा इतर पिवळी फळे आणि पिवळी मिठाई. तर 5 दिवसाची मंत्राची यादी पुढील प्रमाणे आहे. सर्वात महत्वाचा महामंत्र आहे जो तुम्हाला रोज बोलायचा आहे तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय. लक्ष्मी विष्णू मंत्र म्हणजे सुख समृद्धीसाठी. मंडलम भगवान विष्णू मंडलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी. दररोज पठण करायची मुख्य स्तोत्रे काय आहे? तर हे व्रत अधिक मासात म्हणजे पुरुषोत्तम मास मध्ये केले जात असल्याने स्तोत्राचे पठण अत्यंत फलदायी मानले जाते. विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणजे भगवान विष्णूच्या 1000 नावांचे पठण. याने घरातील नकारात्मक दूर होते. पुरुषोत्तम स्तोत्र अधिक मासाचे विशेष स्तोत्र आहे हे. नारायण कवच कुटुंबाच्या रक्षणासाठी आणि संकटाच्या निवारण्यासाठी आहे. कनकधारा स्तोत्र किंवा श्रीसूक्त आर्थिक अडचण दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीच्या कृपेसाठी. 5 दिवसाचे दिवसनिहाय विशेष मंत्र. पहिल्या दिवशी परमा एकादशी. शांतकार भुजंग शयन पद्मनाभ सुरेश विश्वांधार गगन सदृश मेघवर्ण शुभांगन लक्ष्मीकांत कमल नयन योगी भिंदार नगण्य वंदे विष्णू भवभयहर सर्व लोक नाथम. हे पहिल्या दिवशी बोलायचं आहे. हे सर्व मंत्र मी तुम्हाला कमेंट मध्ये देणार आहे किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन मध्येही वाचू शकता. तर दुसऱ्या दिवशी द्वादशी. ओम नारायणा विद्वेना वासुदेवाय धीमहि तनो विष्णू प्रचोदयात. विष्णू गायत्री मंत्र आहे हा. दिवस तिसरा त्रयोदशी. ओम भूरिदा त्यासी श्रुत पुरुत्रा शूर वृत्रहन आओनो भजस्व राधासी. धन प्राप्तीसाठी हा विशेष मंत्र आहे. चौथ्या दिवशी ओम ह्रीं श्री ओम श्रीं ह्रीं क्लीं लक्ष्मी नारायणा नमः. लक्ष्मी नारायण संयुक्त मंत्र. 5वा दिवस अमावस्याच्या दिवशी व्रत सांगता करताना पुरुषोत्तम अच्युत हरी नामाचा जयघोष करत विष्णू आरती आणि ओम नमो भगवते वासुदेवाय चा अखंड जप करावा.
आता मंत्र पठण करण्याची वेळ कोणती असावी? सकाळची वेळ. सकाळी 5:30 ते 8 या वेळेत पूजा आणि स्तोत्र पठण करणे जास्त फलदायी मानले जाते. यावेळी मन शांत असते. संध्याकाळची वेळ. संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेत प्रदोष काळात घरात दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप आणि आरती करावी. आता क्षमा प्रार्थना. 5 दिवसाच्या पूजेमध्ये आपल्याकडून कळत-नकळत झालेल्या चुकांसाठी भगवान विष्णूंकडे खालील मंत्र म्हणून क्षमा मागावी. आवाहन न जानामि, न जानामि विसर्जनम, पूजा चैव जानामि क्षमस्व पुरुषोत्तमा. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन जनार्दन, यत्न पूजित मया देव परिपूर्ण तदस्तु मे. तर ह्याचा अर्थ असा आहे, "हे देवा, मला तुमचे आवाहन करता येत नाही. मला विसर्जनही करता येत नाही. मला पूजा करण्याची योग्य पद्धतही माहीत नाही. हे पुरुषोत्तमा, माझ्या चुकांबद्दल मला क्षमा करा. मी मंत्र किंवा आणि भक्तिहीन आहे. तरी मी केलेली ही पूजा तुम्ही गोड मानून घ्यावी आणि ती परिपूर्ण करावी." या प्रकारे तुम्हाला ही सर्व पूजा करायची आहे, असे व्रत करायचे आहे. मंत्र सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. श्री स्वामी समर्थ.